हॅलो, कोण बोलतंय? मी कलेक्टर सारिका मॅडम बोलते. काय? होय. कलेक्टर सारिका? हो हो हो. हो, बोला ना मॅडम, बोला. काय हो? मी असं ऐकलंय की तुमच्याकडे चांगलं स्थळ व मुलगा आहे. हो, आहे ना. बरं, मी तुमच्याकडे येते कधी? आजच. आणि कोणासाठी? माझ्यासाठी. म्हणजे स्वतः तुमच्यासाठी? हो या बाबा, आणि माझ्याकडे बाबराव का? हो, माझ्या कानी आलं म्हणून मी येते तुमच्याकडे. बर 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 बर. हो कलेक्टर मॅडम, कधी येत आहे तुम्ही? मी आता निघण्यातच तयारीत आहे. हो का? येते मी. तुम्ही एकटे आहे का कोणी आहे जोडी तुम्हाला? नाही, माझे बॉन्सर्स वगैरे आहे. म्हणजे बाउन्सर आहे तुम्हाला अजून? येते. हो, या 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 या. हो या बाबा, अरे कलेक्टर मॅडम येऊ राहिली. हो बाबा, या बाब्याच्या घरी कलेक्टर मॅडम डायरेक्ट स्थळ बघण्यासाठी. या बापरे. ए चंपे, ए चंपे, अगं इकडे राहा. अगं इकडे राहा. काय करते घरात? इकडे राहा. अहो, चादर धुतले ना, ती वाळत घालायची आहे मला. अगं अगं, तुला एक सांगायची. इकडे राहा. काय झालं? अगं तुला सांग का, आता मला इतकं एक जणाचा फोन आला. डायरेक्ट कलेक्टर मॅडम येऊ राहील आपल्या घरी. मग त्याच्यात काय होतं? काय? त्यात काय होतं? कलेक्टर मॅडम येणार आहेत तू तर डोक्यावर पडेल काय? काय आता मी काम करू का तुमचं ऐकत बसू? जसं तुम्हाला खूप मोठा सोन्याचा हंडा भेटला तुला असं. कलेक्टर काय द्या? कलेक्टर हा आनंद. पूर्ण नाशिक जिल्हा ताब्यात राहतोय. बर, मग आता काय करू मी तिच्यासाठी? अगं ती स्वतःला स्थळ बघण्यासाठी येऊ राहिली आपल्याकडे. तिचं लग्न होईल नाही. काय बोलताय? हा, आपल्या याच्यासाठी? आपल्या भाऊसाठी. हो का? हा, पण आपलं घर अजून बनवलेलं नाही, असंच आहे मग. आणि मी ती चेकीत झालो. घर आहे ना, कोणा पत्ता दिला सर एवढा आपल्या बाब्याचा. ते डायरेक्ट फोन बोलले माझी. बरं, कधी येणार आहेत ते निघाले. काय म्हणताय? हा, मग काही सगळं झाकून बरं तू काय कर, हा. थोडी आवर सावर कर व्यवस्थित. हा हे सगळं झाकून देते. हा, आणि त्याला ना नाश्ता पाण्याला सगळं बाहेरून घेऊन येतो मी. हा, हा हा, चालते चालते. घरातलं काहीच करू नको बरं का. बरं बरं, हा. एवढं. अगं उलट नशीब आपलं चांगलं, ते आपल्या घरी येऊ राहिले. हो, नाही तर कलेक्टर मॅडम आणि कलेक्टर साहेब कधी कोणाच्या घरी येते काय संबंध पाहायला. नाही नाही, बिलकुल नाही. आणि मग आज लाल देवाची गाडी राहते त्यांना. आपलं काय आज सूर्य कुठे उगवला काय माहिती, कुठल्या दिशेला, आणि आपल्या घरी पण फुलं. आपला भाऊ कुठे माहिती ना? हो, हा, याला आहे दुबईला. दुबईला येतो. तो लय खुश होईल बघा. तो परत नाही सांगायचं. का? भाऊला लगेच फोन नाही करायचा आधी. तो हा, ओळखणार नाही का कोण? भाऊ? आधीच कशाला सांगायचं? त्या काय म्हणते आल्यावर त्यांची विचारपूस, त्याला आपलं पसंत आहे की नाही, बरोबर की नाही? मग भाऊला आपण फोन करून सांगू. ठीक हा, आहे, चालेल ना? बरं, तू लागता यायला थोडं आवडत राहता. हा, ती चटई वगैरे तुम्ही टाकून घ्या. बिगी बिगी. नाही तू जोर लागायले मग. हा, ते आले का हा. मग चटणी टाकायली. हा, बरं बरं बरं. हा, मी वाट बघतो त्यांच्या आता. होय, होय. बाबा, ए चप्पी, ए चप्पी, चप्पी. काय झालं? कलेक्टर मॅडम इथे आली. चटई आण ना. या ना. या मॅडम, बस. या सर, या. या. ते जरा हवेला बसावं म्हणून या. इथे टाकली बसा. चटई. बसा. पाणी आणते. ए बिस्लेर आण. हा हा. असू दे असू दे. तुमच्याबद्दल फार ऐकलं होतं मी. हो का? हो, काय हो? हो बसा ना. मी स्वभावाने खूप चांगले ओळखते, सगळ्यांची मदत करणारे. घ्या पाणी, घ्या पाणी, घ्या. हे बसत नाहीत का? नाही, माझ्या आज्ञेशिवाय बसत नाही. असं कोण आहे आत नाही येणार? ये कोण आहे? बोलते. बाउन्सर का? हो 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 ते साहेब आहे का? हो हो तुमच्या संरक्षणाला? हो हो. अगं त्यांच्या संरक्षणाला आहे. बरोबर. ते कलेक्टर आहे ना.
टाका तिला थोडस. जाऊ द्या माता ते जनावरांचं ती आता. वरटते जरा टाकून येऊ का चारा? नाही नाही राहू दे. आपल्याला टाकून येऊ का चारा मग? बरं ये टप्प्यात ठेवणं होय. मी बरं, एक बोलू का? काय? मी टाकून येऊ? हो नका हो कसं मॅडम. टाकणार? मला फार आवड आहे प्राण्यांची हं. नाही अहो ठीक आहे, पण आम्हाला लाज वाटते ना. मला एकदाच करू द्या, नाही नाही कारण मी ह्या आवडीमुळेच इथे आली. नाही नका मॅडम टाकते. करू दे मला. मी करते ए मॅडम. टाक तू वय ए, तू वय ना टाक ना. अहो त्या उठल्या ना पण. असू द्या मी टाकते. बरं बरं. पाय ए चॅम्पियन पाय एवढं मोठे कलेक्टर मॅडम असताना मी तिच्या मागे मागे जात. अगं जाय ना त्याच्या मागे गाय मी मारेल त्यांना. बरं बरं. वय लवकर. असंच ठेवावं लागतं ना? हा ती मॅडम ती मधली आहे ना ती ओरडते बघा. अच्छा हे असं- असं असं- हो हा, या. पण ती मारणार नाही ना? नाही नाही मारणार जाय ना चॅम्पियन संग त्यांच्या. अहो या बरोबर आहे, त्याच्या संग बरोबर जाय ना त्याच्या मागे. हा लांबून टाका हा मॅडम. मधली गाय सफेद अच्छा, वाली. ही का? हा दोन टाका त्यांना दोन. अच्छा हा आणि अहो मला पुढे तर जाऊ द्या. इथेच टाका मॅडम. तिकडे दोन टाका तिकडे दोन टाका नाही का? हा म्हणजे आपल्याला कसं बोलता येईल ना निवांत म्हणून. तिला काय पक्षप्रेम आहे हो तुमचं मॅडम. खरंच खूप नशिबाने हो तुम्ही. खरंच खूप नशिबाने. एवढं छान जागा, शेती, हो. ते प्राणी किती सुंदर आहे तुमच्या या इथे. या बसा या साहेब या. खरंच धन्य झाले बाबूराव. हो का? या. बसा मॅडम. हो मॅडम कसं आहे माहिती आहे का आम्ही शेतकरी माणसं आणि आमच्याकडे तुम्ही आले एवढं मोठे कलेक्टर मॅडम हो आणि तुम्ही कुशाल जनावर चारा टाकायला गेले नाही ते हो, आम्हाला असं- बरोबर नाही वाटलं हो. असू द्या. आज तुम्हाला एवढं संरक्षण सरकारनं देईल हं? मला त्यामध्ये खूप आनंद आहे, हो का कारण आई वडील माझे शेतकरी होते, अच्छा हो का? म्हणून मला शेतीवालाच नवरा करायचा आहे. बर. अच्छा हो का हो. म्हणजे तुम्ही पण राखला बाबा शेतकरीच नवरा पाहिजे मला बा तुम्ही पण लहानपणच माझं शेतामध्ये गेलंय, कारण आई वडील फार कष्ट करायचे आणि आमचं छोटस शेत होतं, म्हणून मला शेतकरीच नवरा करायचा आहे. हो तुमचं पशुप्रेम बघून आम्हाला समजलंच की तुम्हाला फार आवड आहे शेतीची. धन्यवाद. बरं मी काय म्हणते, इकडे काय आहे? हे आमचं घर आहे ना आणि तिकडे तुमची शेती का? हा ही शेती सगळी आमचीच आहे बाई इकडे बाई सरळ दिसते ना मॅडम बघा इकडे समोर हिरवेगार हो मका बिका कांदे आणि जनावर कोणती कोणती तुमच्याकडे? गाई आहे गाई हो का? हो दुधाच्या गाई म्हणजे लक्ष्मी असते तुमच्या घरी. हो 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 देवाची कृपा. बरं मी तुमचं घर पाहू शकते का? नका ना मॅडम कसं आहे बघा आमचं घर शेतकऱ्याचं कसं राहते इडं गबड राहतं तिकडे कचरा राहतो इडं गोदडी पडेल तिडं गोण्या असू पडेल द्या हो, त्यामध्ये भरपूर सारा आनंद असतो, मला पाहायचंय. पण आम्हाला लाज वाटू राहिली की हा ना तुम्हाला कसं दाखवू आम्ही घर आमचे काही बंगले बुंगले नाही मॅडम आपण आहे ना इथं हवेशीर मोकळ्या वातावरणात आहे अहो, ना. कोणतीही गोष्ट असो सखुशीने लक्ष्मीच असते ना प्रत्येकाची. हा ते तर आहेच हो तर बरोबर मग आहे. दाखवा ना मला, आवडणार नाही का तुम्हाला दाखवायला? आणि कसं आम्हाला बरोबर वाटून नाही राहिलं हो. नाही हो बाबूराव, दाखवा. आता तुम्ही मोठ्या बिल्डिंग मध्ये तुमची स्वतःची मोठी बिल्डिंग असेल म्हणजे याचा अर्थ झाला की मला सून स्वीकारलं नाही तुम्ही. नाही नाही नाही, नाही तसं नाही, नाही हो स्वीकारणार, मॅडम स्वीकारणार. तसं नाही हो मॅडम तसं नाही मग दाखवा ना. पण कसं आहे काय आता आम्हाला कसं तरी वाटून राहिलं दाखवायला हम्म. हं? काय करू बरं काय करू इथपर्यंत दाखव पण मागं नको नेऊ का? पाठीमाग नको. मागं सगळ्या गोदाड्यात ते पडेल आमच्या हा काही फाटेले हा अहो कसं रात्री आम्ही सांगू झोपलो तर हिनं गोदाड्या सुद्धा काढल्या नाही तसंच लोळा ते नाही म्हणजे हे एकटे झोपले होते तिथे. हा गप चाट नको मार जरा का बसा ना. बरं असू द्या, हा, हा. तुमचं फॅमिलीतली गोष्ट आहे हा. ती. मला फक्त घर दाखवा. बरं दाखव या मॅडम या दाखव, या दाखव. या या या. हे दोघं पण येणार काय? हो मग पाहू मग त्याच्या ते बरं. जोडे काय आलाय या त्याला या या ह्याच्यामध्ये सगळं सोयाबीन आहे आणि सोयाबीन आहे सुका मका आणि हरभरे भरून ठेवलेत आपले हे सगळे आपल्या शेतातले बर. आणि इथं आमचा एक छोटासा तुमच्या भाषेत बेडरूम म्हणतात ना तर इथं आमचा एक छोटासा बेडरूम आहे. ते जरा काय झालंय ना ते जरा ते ठेवलं नाही ना रात्री झोपलं होतं ना असू द्या असू द्या असू द्या. त्यामुळे जरा हे असं प्रॉब्लेम झाला. हे आमचा छोटासा बेडरूम असं आहे. पोरगं येईल तेव्हा करू चांगलं मस्त अच्छा अच्छा, असं आहे. छान आहे छान आहे. चला आपण शेती वगैरे बघू. हां हां ठीक आहे ठीक आहे. या मॅडम त्यांना घ्या ना. या या या. असं ही पोराची गाडी आहे माझ्या
आम्ही तिकडे बाहेर असतो ना, तो आला तर मग चालवत होतो. या 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 मॅडम बसा. या. जरा आपण शेत वगैरे बघितलं असतं तर शेत इथून दिसतंय की. जरा जवळून बघितलं असतं तर चला की तुम्ही चला. काय म्हणते? जरा जवळून बघितलं असतं तर काय शेती आपण बोलू बसून अगोदर, नंतर बघू ना शेती. बोलूया, पण ऊनले झाले हो. मला उन्हाची परवा नाही आहे. तुम्ही चला हो काय, बरं चला ते असू दे असू दे. चला. आपल्याला हात नाही लावतात मॅडम. नाही ना, आपण कसं हात लावायचं, तेवढं बंदोबस्त आहे. अहो त्या हे लोक आम्हाला पुढे येऊ देत नाही तुमच्या एकदम जवळ. येऊ द्या त्यांना, आपलीच माणसं आहे. बरं मॅडम, ऊन लागतं, मी डोक्यावर घ्या काय पाहिजे तुम्हाला. तर मॅडम, सहन होणार नाही ना. म्हणजे तुम्हाला तुम्ही गोरे पण आहे ना? शेतकरीच नवरा करायचा का? का हो मॅडम, शेतकरीच नवरा करायचा? हो, आई वडिलांनी, माझे वडील फार कष्ट करायचे. हो का? त्यांनी मला ह्या मातीच्या सोन्यातूनच मला शिक्षण माझं पूर्ण केलं. वा वा. आणि त्यामुळेच मला शेतकरी नवरा हवा आहे. ते विचारायचं मला विचार. पुन्हा एकच होतं की माझ्या मुलीला कितीही शिकलं पण नवरा शेतकरी करणार. माझ्या स्वप्नामुळेच मला शेतकरीच नवरा करायचा आहे. आणि ही माती जे सोनं देते ना आपल्याला, ती माय माऊली आपल्याला जिपल्याला ते जगवते, तिच्यासारखं प्रेम कुठेच नाही मिळत. लय बार काही नाव मॅडम, जाऊ द्या. ते विचार आहे ना, त्यावरच घेण्यासारखे बरं का. एवढं मोठं असून. बरं हे बघा, हे बाई शेती आपली बघा. हे बघा, हा कांदा आहे बरं का, आता वर आलाय, अजून 4 दिवसांनी. मी सांगतोय ना, हे बघा, हे बाई मका केलेली आम्ही. इकडे क्षेत्र तिकडे कांदे केलेले. फारच भरून येऊ, फार सुंदर आहे. हो. कसं काय वाटतं तुम्हाला? खूप तुम्हाला हो ना, असं वाटतं माझ्या माहेरी आलेली. खरंच खूप सुंदर आहे. हे सर्व तुम्हीच करता? हो, आम्हीच करतो. हो, आमचा भाऊ मी करतो शेती. अच्छा, ते कुठे असतं? भाऊ आता कांदे वापरायला गेला दुबईला. अच्छा अच्छा, हा. खूप छान, खूप छान. कांदे मी इकडे नाही ओपन मार्केटला, डायरेक्ट दुबई. खूप छान, खूप सुंदर आहे. पण अति सुंदर. महिन्यापासून अजून महिने नाही. अच्छा, मग घरी कोण कोण असतं? आम्ही नवरा बायको. हा, आम्ही सांभाळतो की मॅडम, आम्ही सांभाळतो. आम्ही सगळं बघतो. हे हा. काय कांदा, आता कांदा ह्या साईडला कांदा, इकडं मका, असं चाललं. अच्छा अच्छा अच्छा. मग फक्त तुम्ही घरी दोघच असतात का? हो, मग भाऊ आमचे करून मग भाजीपाला करतो ना, मी तो सगळा दुबईला नेतो. अजून कोणी नसतं? नाही, कामगार आहेत की आमचे. दुसऱ्या शेतीला काम करायला. हो. तसं नाही, मला एकत्र कुटुंब एकत्र आवडतं, हो. म्हणून मी विचारलं. मग भाऊ ना आम्ही एकत्रच आहे. हो, मी पण आहे की एकत्र. आई वडील, नाही, आई वडील वारलेले आमचे. तुम्ही भावावर संस्कार फार छान केले. हो. माझ्याबद्दल मी मोठा बंधू आहे त्यांचा, आणि ते माझ्यापेक्षा लहान आहे. हो. असं. बरं, माझ्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? नाही, काय माहिती आहे मॅडम, आता तुमच्याबद्दल जर बोलायला गेलं ना, तर काय बोलाय हेच आम्हाला कळाना. असं झालं, काय बोला असं म्हणजे विचार पडला मला. कारण कसं आम्ही शेतकरी माणसं, गरीब माणसं. आज तुम्ही एवढ्या मोठ्या पदवीदार असताना आणि तुम्ही म्हणता बाबा बाबरावच्या भावाशी लग्न करायचे, तुम्ही माझ्यावर म्हणजे असं हे टाकलेलं आहे, तर ते माझं डोकं थोडंसं हँग होऊ राहिलं. एवढा विचार नका करू. मी काळ्या होऊन जाणार. चला आपण सावलीमध्ये बसूया. चला हा? मॅडम. तुम्हाला ऊन सहन होतंय नाही होतंय हो, नाही का हो. इकडचं. या मॅडम, तुम्ही लाल दिव्याची गाडी नाही आणली? आपल्या लोकांकडं येताना हा. नको ती गाडी. हो का? म्हणजे तुम्ही फक्त ड्युटी असतानाच वापरतात का? हो हो. अच्छा. मग तुम्हाला म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या ड्युटी असताना ती गाडी वापरतात का? हो अच्छा. पण बंदोबस्त तुम्हाला कायमचा असतो ना? हो हो. बाउन्सर साहेब. या मॅडम, या. या बसा मॅडम. बस मॅडम, पाणी घ्या हवं तर. पाणी द्या त्यांना. घ्या मॅडम, पाणी घ्या. अहो, पाणी पण तुम्ही पित नाही का आमच्या घरचं? असू द्या असू द्या. माझं हो पाणी नाही, ठेवलंय. अगं चंपे, तुला कळतं का ते कोण आहे काय कळत तुला चांगलं? हो, ते कसं काय आपले पाणी पितील? बरं, नंतर प्यायचंच आहे ना तुम्हाला पाणी, मग आता सुरुवात करायची ना. त्यांनी त्यांचे पाणी बरोबर आणलेले आहे. तेव्हा आणलं ना तेव्हा. बघ, आहे बघितलं ना.
खरंय बाबा. बरं मी काय म्हणते, बोला ना. तुमचं म्हणजे शेतीमध्ये कामाला लोक ठेवले का? हो, मजूर राहतात ना, मजूर लोक. अच्छा अच्छा अच्छा. आणि वहिनी साहेब म्हणजे? नाही, ते घरातच राहते फक्त. अच्छा. हो, स्वयंपाक पाणी. अच्छा. मुलं बाळ किती तुम्हाला? आम्हाला 2 मुलं आहे. बरं 2 आहेत. बरं, मी माझ्या आई वडिलांना आणते, त्यांच्यासोबत तुम्ही बोलणं करून घ्या. चालतंय. पण मला तुमचं कुटुंब फार आवडलंय. हो का? आता तो तुमचा निर्णय मी आवडली की नाही. पण कसं आहे मॅडम, हे बघा, आता तुम्हाला आम्ही आवडलो, परत आमचा भाऊ आहे, तर तुम्हाला बघायला नाही भेटला, तर तो अजून महिन्याने येईल. हो, महिन्याने. आम्ही वाटलंच तो भाऊला. तुमच्यासारखा चांगला असेल. हो, तो माझ्यापेक्षा की भारी आहे, हायटेड बिटेड आहे. हो. बाबूराव हा. स्वरूपाला बघत नाही, खरंय. तुमचा आत्मविश्वास खूप छान आहे. तुम्ही आज सोन्यासारखी काळ्या मातीचं सोनं केलेलं आहे, हो, एवढंच जास्त मला महत्वाचं आहे. हो. बरोबर. त्यामुळंच तर मी इथे आली. बाकी मला भरपूर सोयरीक होते, हो. पण माझ्या वडिलांची स्व इच्छा होती की माझ्या मुलीला फार शिकवेल आणि शेतकरीच नवरा करेल, म्हणून मी इथपर्यंत आली. चांगले संस्कार आहेत बरं का मॅडमचे. बघा, पाहिलं ना, म्हणजे एवढ्या मोठ्या पदवीवर असताना कलेक्टर, आणि त्या मॅडमचं स्वप्न वडिलांनी सांगितलं तर माझ्या मुलीला मी शिकवेल, सर्व्हिसला लावेल, हो. पण त्यांच्या स्वप्न साकारतायचे होय, मुली. खरंय, असं बघ चंपे, हम्म. त्यांनी जमिनीची नाळ कधी तोडली नाही, खरंय, ती खरंय. झोपून राहिले. हा, हा. हा, तुला एवढं शेतकरी नावर आज तुला काही कळालं त्याच्यातलं. अहो, ए यार, तुला ठाके टाकू का? हा, यांना हो, बघा, तुमचं नाही काही, आमचं चाललंय. ठाके म्हणजे त्यांना वाटलं ह्यांच्यावर टाकणार. मग बरोबर आहे ना, मग ते बंदोबस्त चालाय त्यांच्या. बरं असू द्या. रागिष्ट आहे ते. मॅडम, तुमचं पाणी द्या ना मला प्यायला, कसं राहते पाहू ना. बरं असू दे, असू दे, घ्या बाबूराव ते घ्या. तर डायरेक्ट नाही म्हणते. बरं, ते माझ्या संरक्षणासाठी म्हणा. हो का? प्या. काय झालं? काहीतरी टाकलेलं आहे या पाण्यात बरं का. नाही हो, कडू लागत आहे, कडू. कडू आहे. तुम्हाला बिसलरी पाण्याची सवय नाही म्हणून तुम्हाला तसं आम्ही ना विहिरीचं पाणी पितो, विहिरीचं. हा, जमिनीतलं पाणी जातं ना गाळून विहिरीत, हा. ते पाणी प्यायला एकदम शुद्ध, आजारच नाही त्यानं. स्वच्छ असतं हो. एकदम. हो ना. चला, तुम्हाला भेटून फार फार आनंद झाला. हो ना? निघू आता मी. हो, हो. पाणी आम्हालाच ठेवतंय काय? हो, राहू द्या, राहू द्या. बरं थांबा ना 1 मिनिट. काय? बसा ना 2 मिनिटं थांब. का? आलो. अहो, काय झालं? तू बोलला तर त्याच्याशी हा. मी आलो. बाकी तुम्हाला भेटून बघा खूप छान वाटलं मला. हा, मला पण खूप छान वाटलं. तुमचे विचार आचार खरंच खूप चांगले आहेत. खूप धन्यवाद. बरं, मी काय बोलते, लग्नानंतर हे दोघं असेच राहणार का? काय झालं? काय? अहो चेक काय? अहो, त्यांना अहो, द्यायचं, तुम्हाला सत्कार नाही. करायचा आहे. अहो, त्यांना सांग तुम्हाला नाही द्यायचंय. अहो, काय करायला लागले? काय? गायच्या पुढे अहो, काय करायला लागले तुम्ही? काय हो साहेब? काय हो. करता ते? ओके ओके पाय चांगले. सिक्युरिटी वा. काय? काय झालं साहेब? नाही आमचं काम अहो काम आहे त्याच बरोबर. बरं हे काय? बरं मॅडम, मॅडम उभे राहा ना. तुमचा मला सत्कार करू द्या हा, ना. हा, हा. सत्कार करू द्या. हा. दरगासणार शाल घाला. अहो, तुम्हाला नाही मॅडम. दरगासणार हा, द्या, द्या. चंपे. सत्कार तुमचा आमच्याकडून एक छोटासा पहिल्यांदा आलात म्हणून सत्कार करतोय. काय माहिती आहे मॅडम, तुम्ही आज आमच्या गरीबाच्या दाराशी आले आणि तुमचा मोठेपणा. सत्कार आम्ही केला पाहिजे ना, आहे की नाही? हे घ्या. दे का ते, द्या ना इकडे. ओटीमध्ये भरावं लागतं. नाही गे, तू सोड वाटेल बिटी अवदशे घ्या. हो, काय? धन्यवाद. येऊ मी. हो, हो. या, या, या. कळवतो मी तुम्हाला. हा. हा, हो. हो. या. चला, आम्ही तुम्हाला सोडवतो. चल, चला चल, मॅडम. चल. अहो, अहो, हे जवळच येऊ देत नाही मॅडमच्या. या, 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 या. अहो, तू इकडं वळ ना, ते सांगा त्या काय तू काय करती. चला, येऊ. हा, होय. हा, या, 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 या. आई वडील आले ना, त्यांना कळवते, त्यांना सांगते आणि नक्की या आमच्या घरी पण. हो हो, येऊ मॅडम, येऊ. नक्की येणार, नक्की येणार. या, या, या. अहो, पुढं तर येऊ. अहो, नका ना जाऊ पुढं, काला जाती ते, काला ठेवले त्यांनी. हे काय चेक करतोय हा असा?
हा काय चेक करतोय असा? हो बरोबर आहे, हवा विवा चेक करतात ते काय काही. हवा? मग सरकोय बाजूला. या मॅडम, हा परत या, लवकर या. नक्की. आणि जेवायलाच या आता, पुढच्या वेळेला येणार तेव्हा. फास्ट गाडी चालवतात. हा मग बाया, केवढी मोठी बाई आपल्या घरी आली गरीबाच्या बघा, आणि केवढे चांगले संस्कार. काय नशीब आपलं हो. हे बघ तुला सांगतो, गावात इतकं वजन वाढलं ना, तुला सांगतो या बाब्याचं आणि माझं भाऊ बंद पाहतच राहतील. खरे काही बाब्यानं काय केलं बा. आपलं नशीब, भोले शंकराची कृपा आपल्यावर. रोज आपल्या घरी मॅडमची गाडी ना लाल दिव्याची आणि हे 2 माणसं हो. बरोबरच राहतील. खरे खरे बाबा, कोणी आपलं नाव घेईल गावात आता? बिलकुल नाही. हा? चला चला घरी आता जाऊ. चाल, आता बसतो की मटर बिटर करू हा. आणि भाऊला फोन करू सांगू आणि बसतो. तुम्ही काय रात्रीचं ते म्हणतात आम्ही एकत्र होतो, 2 जण खाटवरचा बिछाना काढला नाही काय बरोबर नाही, त्या गोदाड्याचा मग करू दाखवायला शी, तुम्हाला लाजच वाटत नाही. चल. हा